कोपरगाव शहरात दलित समाजातील कोपरे, दुशिंग आणि गायकवाड कुटुंबियांच्या वतीने भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील लुंबिनी बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशनच्या फलकाचं अनावरण बौद्ध भिक्षुक भंते यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दुशिंग, कोपरे आणि गायकवाड कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान सदरची जमीन मूळ मालकांकडून भिक्खू संघाला दान करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. फाउंडेशनच्या वतीने या जागेचा समाजहितासाठी उपयोग केला जाणार असून आवश्यक ते सुशोभीकरण करून पुरातन वस्तू समाज कल्याणासाठी उपयोगी ठरणार असल्याचं सांगण्यात आलं. तसेच लोकसहभागातून उभारण्यात आलेले 2 शयनकक्ष बौद्ध भिक्षुकांना फाउंडेशन व मूळ मालकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी सांगितलं की शहरातील महार वतनाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या व्यावसायिकांना जागा तात्काळ खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं. जागा खाली न केल्यास संबंधितांवर दलित समाजावर अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दलित समाजाची चावडी लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दलित कुटुंबाच्या मालकीच्या जागांवर काही राजकीय नेते व व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप संबंधित कुटुंबांकडून करण्यात आला. या प्रकारामुळे दलित कुटुंबांवर अन्याय झाल्याची भावना कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली. सध्या या जागांवर दलित कुटुंबियांची प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सदर जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या संबंधितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी राजकीय व व्यावसायिक घटकांशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वाढल्याचं दिसून येतं. त्यामुळे आगामी काळात या ताबा प्रक्रियेदरम्यान मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होतीये. सम्राट न्यूजसाठी चॅनलसाठी अजय विघे, कोपरगाव. तथागत महाकारणी गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच आमच्या कोपरे दुशिंग गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन भंते आनंद सुमनश्री भंते कश्यपजी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज आमच्या कोपरे दुशिंग गायकवाड यांच्या मेळाव्याकरता उपस्थित राहिले. हा मेळावा याच्याकरता आयोजित केला का गेल्या 30 ते 40 वर्षापासून इथं जे अतिक्रमण झालेलं होतं, हे अतिक्रमण ही जागा नेमकी कुणाची आहे हे आम्हाला देखील याची कल्पना नव्हती. परंतु ज्यावेळेस कागदपत्राचे दस्त उचकले असता डेअरी अँड कॅटल बिल्डिंग फार्म हाऊस, पशुसंवर्धन विभाग, कुक्कुटपालन विभाग याच्यामध्ये ज्या जागा संपादित झालेल्या आहे त्यामध्ये सर्वे नंबर 43 असेल, 44 असेल, 45, 46, 48, सर्वे नंबर 5, 6, 7, 8 या महारत्नाचे सर्वे नंबर याच्यामध्ये संपादित झालेले होते. परंतु एकत्रीकरणाचा ज्यावेळेस उतारा तयार झाला त्या एकत्रीकरणाच्या उतार्यामध्ये जसं आम्हाला त्या पूर्वीच्या सर्वे नंबरमध्ये भरकटलं गेलं तसं विहारामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. आम्हाला वाटलं या जागेचा जे ट्रस्ट आहे ते संवर्धन करील, काहीतरी मोठा उपयोग करील, समाजाच्या हिताकरता काहीतरी निर्णय मोठे मोठे घेतील. परंतु तसं काही 30 वर्षामध्ये घडलेलं नाही. आणि म्हणून मी आज या जागेची शहानिशा करता डेअरी अँड कॅटल बिल्डिंग फार्म हाऊस यांच्या संघ संपर्क साधला. त्यांनी आम्हाला पत्र दिलं की त्या तुमची जी जागा आम्ही संपादित केली त्याच्याबद्दल तुम्हाला 1 रुपया सुद्धा आम्ही दिलेला नाहीये. आणि ज्या जागेचा मोबदला मिळाला नाही ती जागा माझ्यावर तरी वाटतं का असं कुठलंही न्यायालय नाही का ती जागा त्या मालकाला वर्ग केल्या जाते. कारण तिचे हक्क हे त्या पूर्वजाच्या वतनदारीचे अबाधित ठेवून ती जागा त्या मालकाला परत देण्याचं प्रयोजन सुप्रीम कोर्टाचं आहे. आणि म्हणून मी त्या ट्रस्टला परत विनंती करतो का तुम्ही त्याला 30 वर्षामध्ये जे अतिक्रमण केलेलं होतं हे अतिक्रमण आत्ता कोपरे दुशिंग गायकवाड आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही ते दूर केलेलं आहे. आणि त्यांचं आमचं काय वैमनस्याचं कारण नाही, ते देखील आमच्या समाजाचे आहे. परंतु ज्या गोष्टीचं संवर्धन झालं नाही आणि वैयक्तिक मालमत्तेचं ज्या गोष्टीला स्वरूप आलं ते स्वरूप बदलण्याकरता आणि समाजाच्या हिताकरता इथून पुढं ट्रस्ट जे आमचे दुशिंग कोपरे गायकवाड जे असतील हे निर्णय घेतील आणि भविष्यात विहाराकरता असेल,
भंतीजीने आता सांगितल्याप्रमाणे बौद्ध मूर्तीची मोठ्या स्थापना करण्याचा उद्देश असेल, वॉल कंपाऊंडचा विषय असेल, मंगल कार्यालयाचा विषय असेल, हे सर्वानुमते जो ठराव होईल आमचा तो सगळ्यांना मान्य राहील असं मी जाहीर करतो. अजून एक माहिती अशी कळते आहे की आगामी काळामध्ये जी चावडी आहेत त्याच्यावरती देखील तुम्ही ॲक्शन घेणार आहात, त्याबद्दल काय माहिती आहे? चावडीचे जे दस्त होते त्याची थोडी पूर्तता बाकी होती, परंतु आता सगळं दस्त ताब्यात मिळालेलं आहे. काल परवाच भूमी अभिलेखकडून काही कागदपत्राची पूर्तता होती ती पूर्ण झालेली आहे. त्यांना लीजवर दिलेलं आहे, त्याची मुदत संपलेली आहे. मुदत संपून 4-5 वर्ष वरती झालेलं आहे आणि कोर्टाचा जो निकाल होता तो निकालसुद्धा आमच्याकडून लागलेला आहे. त्यामुळं येत्या 30 तारखेच्या आत 14 एप्रिल झाल्यानंतर आम्ही त्या चावडीचा लवकरच सगळ्यांच्या मतानं जो विचार होईल 30 तारखेच्या आत त्याचा आम्ही ताबा घेणार आहे. आता त्याच्यानंतर महात्मा गांधी चॅरिटेबलच्या पूर्व बाजूची, दक्षिण बाजूची आणि उत्तर बाजूची जी जागा आहे ती चर्चा करून लवकरच, म्हणजे एवढ्या 2 दिवसातच, आता मी भाषणामध्ये सांगितलंय की 2 दिवसात तिचा निर्णय होऊन जाईल. आमचे जे संपूर्ण ट्रस्ट आहे, आमचे जे खातेदार आहे याच्या संग सविस्तर चर्चा करून JCPच्या साहाय्याने असेल त्या, कारण कुठली जी जागा आहे ही जागा महारत्नाची असल्यामुळे भूमी अभिलेख कोपरगाव यांनी त्यांना लीजवर दिलेली जागा वापरण्याकरता दिली, मालकी हक्क नाही त्यांचा. आज हॉटेल असेल, स्पॅन हॉटेल असेल किंवा गोदावरी पेट्रोल पंप असेल किंवा आणखी कुठल्या संस्था असेल, यांना मालकी हक्काने दिलेली नाही आहे. 7/12वरती लीज आहे. लीज हे कधी आम्ही खाली करू शकतो आणि जर त्यांनी त्याच्या पद्धतीने आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला किंवा मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तर सर्वांवरती आम्ही अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय भीम, जय महाराष्ट्र.